जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण जात आहोत भिवंडीत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. जर तुम्ही मुंबईकडून येत असाल तर सर्वात आधी मुंबई नाशिक हायवे पकडायचा. ठाणे पार केल्यानंतर भिवंडी बायपासच्या दिशेने पुढे जायचं. रस्त्यात मोठमोठे बोर्ड दिसतील, त्यामुळे मार्ग शोधायला फार अडचण होत नाही. कल्याण किंवा डोंबिवलीकडून येणाऱ्यांसाठी भिवंडी रोड हा सर्वात सोयीचा मार्ग आहे आणि बाईक राईडसाठीही मस्त अनुभव येतो. सकाळी लवकर निघालात तर ट्रॅफिक कमी मिळतं आणि हवामानही छान असतं. रस्ता थोडासा खडसर आणि अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे गाडी चालवताना थोडा त्रास होतो, पण ती मंदिराकडे जाण्याची जिज्ञासा समोर हे काहीच नाही. जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर स्टेशनवरून तुम्हाला बस आणि टॅक्सीचे ऑप्शनसुद्धा आहे, जे तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये मंदिराजवळ सोडतात. रस्त्यात तुम्हाला छोट्या छोट्या गावाचं सौंदर्य, स्थानिक बाजार आणि सुंदर अनुभव मिळतो. त्यामुळे हा प्रवास फक्त डेस्टिनेशन नसून एक भन्नाट अनुभव ठरतो. आम्ही इथे उन्हाळ्यात गेल्या कारण उन्हाचा जरा त्रास होत होता. अशा वातावरणामध्ये स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. तर माझ्या मते तर तुम्ही पाणी वगैरे सर्व कॅरी करा, कारण इथून जाताना एकही दुकान रस्त्यामध्ये नाही आहे. अशी झाडं डोंगरं हेच आहेत, जोपर्यंत तुम्ही मंदिराच्या इथे पोचत नाही तोपर्यंत. अखेर आपण आपला पूर्ण प्रवास करून पोचलो मंदिराजवळ. मंदिराजवळ पोचल्यावर पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे बाईक किंवा तुमची कार असेल तर ती सुरक्षितपणे पार्क करता येते. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच एक वेगळंच शिवमय वातावरण अनुभवायला मिळतं आणि मन एकदम प्रफुल्लित होऊन उठतं. पहिल्याच नजरेत या मंदिराची भव्यता आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर मनाला स्पर्श करून जातो. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून आपल्याला मराठा साम्राज्याचा अभिमान आणि इतिहास अनुभवायला मिळतो. तसंच मंदिरासमोर खूपच सुंदर भगवान शिवाची मूर्ती आहे. त्यानंतर आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आपले मावळे, हत्ती आणि घोडे स्वराज्याचं रक्षण करताना दिसतात. तर मंदिरात आत जाण्यासाठी दरवाजे आहेत, एक आत जाण्यासाठी आणि एक बाहेर येण्यासाठी. जसंच आपण आत प्रवेश करतो, समोरच एक भव्य आणि सुंदर आपल्या महाराजांचं मंदिर दिसून येतं. या मंदिरामध्ये महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग, शस्त्रसामग्री आणि त्यांचा पराक्रम अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आला आहे. इथलं वातावरण इतकं प्रेरणादायी आहे की प्रत्येक शिवभक्ताच्या अंगावर शहारे येतात. मित्रांनो, मंदिरातील ही फक्त भिंतीवरील चित्र नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा करणारी जिवंत कला आहे. प्रत्येक चित्रामध्ये महाराजांचे पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि मावळ्यांचा त्याग पाहायला मिळतो. प्रत्येक चित्रात रंगसंगती, पोशाख, शस्त्र आणि युद्धदृश्य इतक्या बारकाईने दाखवण्यात आले आहे की पाहणाऱ्याला थेट शिवकाळात गेल्यासारखं वाटतं. ही चित्र फक्त सजावटासाठी नाही, तर पुढच्या पिढीला इतिहास शिकवायचं माध्यम आहे. चित्रांसोबत शस्त्रांचे दर्शन घेताना शिवकाळाचा अनुभव अधिक प्रभावी वाटतो. आपण आता जाणार आहोत मंदिराच्या मध्यभागी, जिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित आहे. मंदिराचं इंटिरियर एवढं सुंदर आणि एवढं अद्भुत आहे की ते बघूनच असं वाटतं की आपण शिवकाळात आलो आहे की काय. खांबांवरचे कोरीव काम, शँडलर्स आणि एक एक गोष्ट खूपच सुंदर पद्धतीने तिथे बनवलेली आहे. तर खूपच अद्भुत वाटतं तिथे गेल्यावर. महाराजांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला जिजाऊ आऊसाहेब यांची प्रतिमा आहे. ती प्रतिमा बघितली की इतकी निरागस आणि इतकी सुंदर आहे की ती बघतच राहावं असं मन करतं. खूपच सुंदर मूर्ती बनवलेली आहे. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला आई तुळजाभवानीचं देखील छोटं मंदिर बनवण्यात आलेलं आहे. आई तुळजाभवानीची प्रतिमा देखील तेवढीच तेजस्वी आणि सुंदर आहे. मंदिरातील सर्वात आकर्षक भाग म्हणजे गर्भगृहातील स्थापित केलेली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती. ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली आहे.
ही मूर्ती खूपच तेजस्वी आणि खूपच प्रभावशाली दिसते. मंदिरामध्ये ठेवलेली शस्त्र ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि मराठा साम्राज्याच्या युद्धकलेची ओळख करून देतात. मंदिराची रचना गडकिल्ल्यांसारखी करण्यात आली आहे. आतमध्ये महाराजांच्या जीवनातील प्रसंग आणि युद्धशस्त्रांचे प्रदर्शन पाहायला मिळतात. शस्त्रसंग्रहामध्ये ढाल, भाले, तलवार, चिलखत, वाघनख अशा खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या सगळी गोष्टी पाहताना एकदम आनंद आणि मन एकदम आपलं अभिमानाने वर होऊन उठतं की आज आपले मावळे, आपले महाराज आपल्यासाठी लढले, आपल्यासाठी जिंकले आणि हा हिंदवी स्वराज्य निर्माण केला. ह्यासाठी आपण त्यांचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत. जय शिवराय. आज आपण फक्त एक मंदिर पाहिलं नाही तर आपण अनुभवलं स्वराज्याचं तेज, मावळ्यांचा पराक्रम आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत इतिहास. या मंदिरातील प्रत्येक दगड, प्रत्येक शस्त्र आणि प्रत्येक चित्र आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, अन्यायासमोर कधी झुकायचं नाही. महाराजांनी आपल्याला फक्त राज्य नाही दिलं, त्यांनी दिला स्वाभिमान, धर्मरक्षण आणि जगण्याचा अभिमान. म्हणूनच जोपर्यंत सह्याद्री उभा आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात जिवंत राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, आपण हा ब्लॉग इथेच एंड करतो आहोत आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एका ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत या ब्लॉगला भरभरून लाईक द्या, शेअर करा आणि कमेंटही नक्की करा. जय शिवराय.